नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना तुमचं स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण शिकणार आहोत 32 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. फक्त स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि परफेक्ट अशी कटोरी ब्लाऊजची कटिंग करायला शिका. कटिंग करण्यासाठी आपण घेतलेले माप हे असे आहेत: छाती 8 इंच, उंची 12.5 इंच, कंबर घेर 25 इंच, बाही 3 इंच, दंडघेर 5.5 इंच, शोल्डर 5, मुंडा 5.5. आणि त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे टेप, कात्री, माप लिहून घेतलेत आपण आणि व्हाईट कार्डशीट पेपर घेतलेला आहे मी एक. हा कार्डशीट पेपर मी आता मध्यभागातून दुमडून घेते आहे, म्हणजे आपल्याला मागचा आणि पुढचा असं ब्लाऊजचं दोन्ही भागाचं पेपर कटिंग करता येईल. छातीचं माप आहे 8 इंच, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी मी 1.5 इंच प्लस करून घेणार आहे आणि मी 9.5 इंचावर खूण करते. ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपण 13.5 इंच याच्यावर खूण करतोय. आपलं शोल्डरचं माप आहे 5 इंच. आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. ब्लाऊजची गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच. एक 2.5 इंचावर सुद्धा आपण मार्किंग करणार आहे. खालच्या बाजूने थोडं टेप ठेवून आपण एक खूण 5 इंचावर आणि एक 2.5 इंचावर असं करणार आहोत. गळ्याची उंची मी घेत आहे 5.5 इंच. आणि आपण हे खूण करून जोडून घेऊया. मुंड्याचं माप आहे 5.5 इंच. तर आपण 5.5 इंचावर खूण करून एक रेष ओढून घेणार आहोत. साडे 9 इंचावरती मी खूण करून घेते. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया आणि मुंड्याचाही आकार देऊया. मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. दीड इंचावर पण आपण अजून एक मार्किंग करून घेणार आहोत. देण्यासाठी आपण 1 इंचावर आणि 1.5 इंचावर असं 2 ठिकाणी मार्किंग केलेलं आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. मुंड्याचा आकार देण्यासाठी आता मी 1 इंचावर जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून गोलाकार असा शेप देत आहे. मुंड्याच्या मागील भागास आकार देण्यासाठी आपण ही जी रेष आहे त्याचा जो सेंटर आहे तर तिथून आपण सुरुवात करणार आहोत आणि जे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यातून आपण अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. आता आपण क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घेणार आहोत. बंद बाजूकडून आपण 3 इंच असं मार्क करून घेणार आहोत आणि जी मोकळी बाजू आहे तर तिकडून 2.5 इंच असं आपण मार्किंग केलेलं आहे आणि ते आपण जोडून घेणार आहोत. अर्धा इंच माप घेतलंय मी आणि जी बंद बाजू आहे तिकडून वर खूण करून घेतलेली आहे आणि थोडा तिरकस असा आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. मी आता टेपवर 5 इंच असं माप घेतलेलं आहे आणि बंद बाजूकडून 5 इंचावरती मी एक खूण करून घेतलेली आहे. आता मी टेपवर 2.5 इंच माप घेतलेलं आहे
आणि 1.5 इंचाचं जे आपलं मार्किंग होतं तिथून तिरकस असा टेप ठेवून मी एक 2.5 इंचावरती खूण करते. गळ्याच्या इथे 1/2 इंचावरती मी खूण करते आणि तिथून थोडंसं असं गोलाकार असा शेप घेत येत आहे मी. वर गोलाकार आणि खाली थोडा सरळ अशा प्रकारे हा कटोरीचा आपण आकार दिलेला आहे. तर आपलं आता हे पुढच्या भागाचं मार्किंग सर्व झालेलं आहे आणि आता आपण ते कट करून घेऊया. आता आपण पुढचा आणि मागचा असे हे 2 भाग वेगळे करून घेणार आहोत. आता आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग असे 2 सेपरेट भाग मिळालेले आहेत. मागच्या भागाचं आता आपण गळ्याचं माप टाकून घेणार आहोत. त्यासाठी पुढच्या भागाला जसं आपण 2.5 इंच गळारुंदी घेतली होती तसंच मागच्या भागावरही 2.5 इंच अशी गळारुंदी टाकून घेणार आहोत. आपली गळ्याची उंची आहे 10 इंच. आपण त्यासाठी गळारुंदी टाकून घेणार आहोत 2.5 इंच. मी आता 10 इंचावरती खूण करून घेणार आहे. आपली गळ्याची उंची आहे 10 इंच. मागच्या गळ्यासाठी आपण गोलाकार देऊन घेऊया. आता आपलं मागचा भाग आणि पुढचा भाग या दोन्हीचंही मार्किंग झालेलं आहे आणि आपण आता ते कट करून घेऊया. मागचा गळा आता मी कट करते आहे. पुढच्या भागाचं आता आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आता पहिले सुरुवातीला मी गळ्याचा आकार कापून घेते आहे. अशा प्रकारे आपण जे मार्किंग केलेलं आहे तसे वेगवेगळे पार्ट आपण कट करून घेतोय. तर आता मी क्रॉस पट्टी कट करते आहे. थोडं सरळ आणि नंतर अशा प्रकारे थोडं तिरकस असं आपल्याला कट करायचं आहे. आता आपण कटोरीचा भाग कट करून घेऊया. मुंड्याचा पुढचा आकार देण्यासाठी आपण जे 1 इंचावर मार्किंग केलेलं होतं आता आपण तिथून कट करून घेऊया. आपण मार्किंग करून घेतलेले सर्व भाग आता वेगवेगळे करून घेतलेले आहे. हा जो कटोरीचा भाग आहे तो आता आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी परत एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि तो कटोरीचा भाग त्यावर ठेवून सर्व बाजूंनी मी मार्किंग करून घेतलेला आहे. आता मी 1 इंच माप घेतलेलं आहे आणि डाव्या बाजूने टेप ठेवून 1 इंचावर मार्क करून
सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता उजव्या बाजूने 1.5 इंच असं माप घेतलेलं आहे मी आणि सरळ रेष ओढून घेतलेली आहे. हे अंतर आहे 5 इंच. त्याचा मी मध्य जो आहे 2.5 इंच त्याच्यावर खूण केलेली आहे आणि उभा टेप ठेवून त्या 2.5 इंचापासून 1.5 इंचावरती पुन्हा एक मार्क करून घेतलेला आहे. आता आपण वरच्या बाजूने मार्किंग करून घेणार आहोत. तर 1/2 इंच असं टेपवर मी माप घेते आणि डाव्या बाजूने 1/2 इंचावरती मला खूण करायची आहे. थोडं जास्तच माप झालं आहे, पण आपण 1/2 इंचच घेणार आहोत. 1/2 इंचावरती मी मार्किंग केलं आहे. पुन्हा मी 1/2 इंचच माप घेत आहे आणि उजव्या बाजूने थोडं टेप वर ठेवून 1/2 इंचावरती मार्किंग केलं आहे. आणि आता हे आपण जोडून घेणार आहोत. त्यासाठी मी आता सरळ रेष मारून घेते. वर 1/2 इंच आणि खाली 1 इंच असं अंतर आहे. उजव्या बाजूने जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तर ते जोडण्यासाठी आपण वरतून थोडं गोलाकार असं आकार देत यायचं आहे आणि हळूहळू तो आकार वाढवत जायचा आहे आणि अशा प्रकारे आपण आकार द्यायचा आहे. खालच्या बाजूने पण आपण थोडासा असा गोलाकार असा आकार देणार आहोत आणि इथे आल्यानंतर आपण थोडंसं सरळ आकार देणार आहोत. आता आपल्याला कटोरीचा परफेक्ट असा शेप मिळालेला आहे आणि आपण आता हा आकार व्यवस्थित कापून घेऊया. टक्स दिल्यानंतर आता हा एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार झालेला आहे. आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून घेतलेला आहे. आपल्या बाहीची उंची आहे 3 इंच. शिलाई मार्जिन 1 इंच असं मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. आपलं छातीचं माप जे आहे ते आहे 8 इंच. म्हणून मी आडवा टेप ठेवून 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. उजव्या बाजूने माझी बंद बाजू आहे. तिकडून 4 इंच मार्किंग केले आहे म्हणून इकडेही 4 इंचावर मी मार्किंग करते आणि मी आता घेते 2.5 इंच. 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जी आपली कागदाची मोकळी बाजू आहे तिथे आपण 2.5 इंचावर मार्किंग केली आहे. आपलं शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. म्हणून असा आडवा टेप ठेवून मी त्या 2.5 इंचाच्या मार्किंग जवळून 1.5 इंचावर आडवी मार्क करून घेतला आहे. आणि इथून मी आकार द्यायला सुरुवात करत आहे. अशा प्रकारे वर गोलाकार असा आकार आपल्याला द्यायचा आहे. खालच्या बाजूचा आकार देण्यासाठी पण आपण तिथूनच सुरुवात करणार आहोत आणि अशा प्रकारे आकार आपल्याला काढायचा आहे. हे 4 इंच, हे 2.5 इंच आणि हे 1.5 इंच असं माप आपण घेतलेलं आहे आणि असा गोलाकार आकार दिलेला आहे. तर आपलं बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे आणि आपण ते कट करून घेऊया आता. हा वरील जो भाग आहे तो आपला मागचा भाग आहे.
कट केल्यानंतर आता आपण ते ओपन करून घेऊया, म्हणजे आपल्याला पूर्ण बाहीचा असा आकार मिळतोय. पण बाहीचा पुढचा भाग जो आहे तो आपला कट करायचा राहिलेला आहे, तो आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर आता आपली बाही देखील कट करून झालेली आहे. ही आहे बाही. ही आहे कटोरी. ही आहे साईड पीस. ही आहे क्रॉसपट्टी आणि हा आहे मागचा भाग. अशा प्रकारे आपलं सर्व भागांचं कटिंग हे पूर्ण झालेलं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.